हाय हॅलो नमस्कार, मी काजल माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। झोपेतून उठली होती शंका, तर मग तिच्यासाठी आज मी खाऊमध्ये बीट आणि गाजरची प्युरी बनवली होती। बऱ्यापैकी मी प्युरी फॉर्ममध्येच देते। आता तिला 8वा महिना संपला आणि 9वा सुरू झालाय। दिवसातून 2-3 वेळा मी तिच्यासाठी खाऊ बनवत असते आणि तिला भरवत असते आणि ती देखील एन्जॉय करते। आणि तिला खाऊ चारताना तिच्यासोबत गप्पा गाणी गोष्टी आणि आता तर विठ्ठल विठ्ठल शिकली आहे, तर आपण विठ्ठल विठ्ठल बोललं की मस्त करत राहते आणि कौतुक देखील वाटतं। अशीच मजा मस्ती करत तिचा खाऊ संपून जातो, तिला पण कळत नाही आपला खाऊ खाऊन झालाय। अशाच गप्पा मारता मारता आमचं रोज असंच नेहमीचं रुटीन आहे। तर संध्याकाळच्या वेळेला तिला खाऊ घातल्यानंतर आमचा चहा देखील होतो, ते ऑफिसवरून आल्यानंतर। तर मग आज जेवणामध्ये जास्त काही बनवायचं नव्हतं, कारण सकाळची चपाती आणि भाजी खूप सारी शिल्लक होती। तर म्हटलं थोडंसं लाईटच काहीतरी करूयात। मग डाळ भात करण्याऐवजी मी ठरवलं की आज जिरा राईस आणि दाल तडका करूयात। मग त्याची तयारी करून ठेवली होती। कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे कट करून घेतली होती आणि म्हटलं लवकरच करून घेऊयात। आणि नंतर रोजच जेवल्यानंतर थोडंसं वॉक करायला जातो आणि खाली गेल्यानंतर बरं देखील वाटतं। तर इकडे मी कढईमध्ये पाणी उकळून घेतलं आणि त्यामध्ये बिर्याणीसाठी असा लांबडा तांदूळ आणलेला, तर धुवून पाण्यामध्ये जरावा ठेवला होता, तो उकडण्यासाठी ठेवला। तांदूळ उकळेपर्यंत 80 ते 90% मी पाण्यामध्ये उकळून घेते आणि त्यानंतर 10% फक्त वाफेवर शिजवून घेते। आणि त्यानंतर इकडे डाळीची तयारी। तर डाळ तडका करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये डाळ, तर त्यामध्ये 2 प्रकारची डाळ टाकते, एक तर तुरीची आणि दुसरी मसूरची, थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवते। तडका देण्यासाठी इकडे जिरे मोहरी तेलामध्ये तडतडून घेते। त्यानंतर कांदा टोमॅटो आणि थोडंसं मीठ टाकून तिखट आणि मस्त दोन्ही प्रकारचं डाळ त्यामध्ये टाकून मस्त शिजवून घेते। आणि त्यानंतर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीचा तडका देते। त्यामध्ये थोडीशी लाल मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरं थोडंसं टाकून तडका देते। अशा प्रकारे डाळ तडका रेडी होतो। आणि तसंच तडका मी भाताला देखील देते। तेलामध्ये जिरे टाकून तडका देऊन घेते आणि कोथिंबीर टाकून रेडी होतो जिरा राईस। अशा पद्धतीने करते आणि डाळ अशा पद्धतीने केलेली खूप छान होते आणि टेस्ट देखील लागते। आणि अशा पद्धतीने माझं करून झालं होतं आणि त्यांचं जेवण झालं होतं, माझं बाकी होतं आणि व्हिडिओ काढायचं विसरूनच गेले। आणि त्यानंतर अशा प्रकारे डाळ झाली होती, मस्त जिरा राईस झाला होता, मीही जेवले। आणि त्यानंतर खाली राऊंड वगैरे मारून आलं, पण त्या दिवशी काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही। मग दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला लवकरच ही उठली होती, सॅटरडे होता आणि मग तिला घेऊन खाली गेले। आणि तिला खाली नेल्यानंतर छान वाटतं, म्हणजे घरात कंटाळून जाते। तर ते देखील झोपले होते। म्हटलं हिच्यासोबत घरात खेळण्यापेक्षा हिला थोडंसं वॉक करायला नेऊयात। आणि ती खाली आली की छान खेळत असते, मस्त ती काय खेळते। त्यानंतर वरी आलो आणि सॅटरडे होता, तर मग साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली होती, नाश्ता वगैरे केला आणि बसलोच होतो। तर मग आज टाईम होता की बाबा दुसरं काही प्लॅन नव्हतं, तर म्हटलं कुठंतरी जाऊयात। मग आमच्यासोबत फ्रेंड्स होते, ते या ठिकाणी जाऊन आले होते, तरी देखील म्हटले जाऊयात। आणि अशा ऊन होतं भरपूर, तर म्हटलं कुठंतरी ट्रेकसाठी जाऊयात किंवा थंड वगैरे वाटतं, हिरवी झाडी वगैरे असेल तर अजूनच छान। तर मग आवरून सगळं पुणे मुंबई हायवेला लागलो आणि मग पुणे मुंबई हायवे लागलो की घोराडेश्वरच्या तिथे बरेचसे पेरूवाले असतात आणि खूप छान त्यांच्याकडे पेरू वगैरे भेटतात, म्हणजे गावरांमध्ये भेटतात। तर तिथे थांबून पहिले पेरू वगैरे घेतले आणि मस्त पेरू घेईपर्यंत आम्ही मांडी घालून बसून तिच्यासोबत गप्पा मारल्या। त्यानंतर आम्ही ट्रेकसाठी निघालो होतो, म्हणजे चौरावी देवीसाठी। तर हे फ्रेंड्स आमचे तिथं आधी जाऊन आले होते आणि आम्ही फर्स्ट टाईम जात होतो।
बाई पाय दुखायचेच काम येतात. ईशांका तुम्ही कधी चढणार? हा सगळ्याच्या पुढे आम्ही. खूप दिवस झालं इथं जायचं म्हणून चाललं होतं. बरेचदा ऐकलं होतं साधा सोपा ट्रेक आहे, म्हणजे जास्ती काही नाही, 1 ते 2 किलोमीटरचा आहे आणि 1 तासामध्ये जाऊ शकतो. बराच असं वेळ नाही लागत, सोपा असल्यामुळे पटकन चढला जातो आणि हिरवी झाडी वगैरे, निसर्ग देखील खूप छान आहे. आणि याचं उत्सव असतो म्हणे नवरात्रीमध्ये खूप छान, पण तेव्हा काही जमलं नाही. म्हटलं आत्ता जाऊयात आणि प्लॅन झाला आणि गेलो. खूप छान असं तळेगावचं व्ह्यू दिसत होता. आता हे तळेगाव दाभाडेच्या सोमाटणे फाटा आहे, तर तिथून जवळच आहे. पेरू आणले होते तर ते बसून खाल्ले, विश्रांती घेत थोडं बसत उठत ट्रेक केला. असं काही नाही 1 तासात करायचं म्हणून फास्टमध्ये गेलो असं काही नाही, निवांत बस गेलो कारण ईशांका होती सोबत आणि मस्त मंदिराची कमान दिसली आणि आता फायनली मंदिर आलं. निसर्गरम्य शांत वातावरण आणि मंदिर आहे, ट्रेक आहे, तर खूप छान ट्रिप होऊ शकते या ठिकाणी. व्ह्यू तर किती मस्त दिसून लागला बापरे. केवढं सुंदर दिसते. म्हणून फास्ट आहे ना. पलीकडचं नाही दिसत, हे काय दिसतंय ना आतून. हो का इथून छोटा आहे, आतून आतून ना. हा तिकडून शेजार नव्हता ना. किती लकी गावावर कधी गाई म्हशीच्या आता ट्रेकसाठी जायचं आहे म्हणून थोडासा खाऊ वगैरे घेऊन गेलो होतो, म्हणजे चावम्याव. मग दर्शन वगैरे घेतलं आणि बसून सगळ्यांनी मस्त खाऊ एन्जॉय केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा दर्शन घेऊन निघालो खाली यायला. आणि नंतर असं प्लॅन झालं की अजून टाईम आहे, इथेच मंदिर आहे जवळच, तर पार्श प्रज्ञालय असं मंदिर आहे. मग तिथे गेलो. खूप छान सुंदर मंदिर आहे, खूप शांतता होती, म्हणजे जास्त लोक नव्हते आणि तिथे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, तर बाहेरचंच व्ह्यू वगैरे घेतला. बसलो जरा वेळ, शांत होतं वातावरण तिथं देखील. नंतर दर्शन वगैरे घेतलो आणि घरी यायला निघालो. तर खूप जास्त कंटाळा आला होता. मग घरी आलो तर भूक देखील लागली होते. मग घरी आल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश वगैरे झालो आणि चपाती आणि भात घरी केला आणि भाजी बाहेरून ऑर्डर केली, कारण खूप जास्त भूक लागली होती. नंतर छानपैकी जेवण केलं आणि असा होता आमचा आजचा व्हिडिओ. कसा वाटला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.